नवरा बायको नोकरीला लागले, दोघांनी चांगल्या नोकरी आहेत म्हटल्यानंतर पहिली गोष्ट असे आईबाबांपासून वेगळं व्हायचं आणि मोठ्या घरामध्ये इन्व्हेस्ट करायचं. त्यासाठी मोठं होम लोन घ्यायचं आणि मग नोकऱ्या जातात आणि मग होम लोन फेडता येत नाही. नोकरी गेली असते, खाता येते आणि परत आईबापांच्या घरी पण जाता येत नाही. मग परत नशिबाला खडे फोडायचे, देवाला दोष द्यायचा, दैवाला दोष द्यायचा आणि डिप्रेशनमध्येच राहायचं. पण एवढी घाई काय तुम्हाला तरुण वर्गाला सुद्धा? माझ्या मैत्रिणीने घेतलं, माझ्या मित्राने घेतलं, माझ्या भावाने घेतलं, माझ्या नंड्याने घेतलं, मग माझं मोठं घर पाहिजेच. मग भली मोठी कर्ज काढून ठेवायची आणि ती कर्ज मग फेडता येत नाही आणि मग ससेमिरा मागे लागतो. हातचा तो ब्लॉक पण जातो, नोकरी गेलेली असते आणि वरती कर्ज उरतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना उतावीळपणा करू नका, हे लक्षात ठेवा. खरोखर जो नोकरीदार वर्ग आहे त्याच्यावर बऱ्यापैकी सगळ्या बाजूने प्रेशर येत चाललेलं आहे. तो सुंदरकांड आपल्याला काय शिकवतो? हनुमंत जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा काय करतो? लघुरूप तुरंता, म्हणजे काय, आपल्या गरजा कमी करतो. आमची नोकरी सुटली ती आमच्या गरजा कमी होत नाहीत. आम्हाला ब्रँडेड शर्टच वापरायला पाहिजे, आम्हाला दर 2 महिन्याला आमचा सेलफोन बदलायलाच पाहिजे, आम्हाला आठवड्यातून 5 दिवस बाहेरूनच जेवण मागवायला पाहिजे, आम्हाला शनिवार रविवार बाहेरच जेवायला जायला पाहिजे. काय मरणारात शनिवार रविवार नाही बाहेर गेला तर? पण नाही, खिशात नाही दमडी आणि मागत्या वाघाची चमडी, अशी परिस्थिती. आलं लक्षात ना? कशाला पाहिजे? पण नाही, आमचं स्टेटस आहे, आमचं स्टँडर्ड आहे. हे खोटं स्टेटस, खोटं स्टँडर्ड कशाला पाहिजे? त्याने काय पोट भरणार आहे का? मुलांच्या फीस भरल्या जाणार आहेत का? नाही. की पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी सुटली की नवीन नोकरी शोधण्यासाठी प्रयास करता चांगल्यातली चांगली नोकरी मिळवण्याचं जरूर ध्येय ठेवा. मग पहिल्यांदा जी मिळेल हातामध्ये ती नोकरी स्वीकारा. परंतु एक लक्ष ठेवलं पाहिजे, की जशी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहून वागावं लागतं. पांघरून पाहून हातपाय पसरणं म्हणजे काय हे शिकावंच लागतं.